म्हटलं होतं ना, जिंदगी की राहों पर कई मोड़ आते हैं, हर मोड़ पर कुछ लोग छूट जाते हैं, जो सफर के काबिल होते हैं वही तो लोग मंजिल तक पोहोच जाते हैं. मंजिल काय आहे तर मंजिल आहे जय हनुमान पायगाव चषक. शुभेच्छा असतील दोन टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. तुषार चौधरी बॉलिंग ट्रॅकवर, बॅटिंगसाठी आपण बघितलं मंगेश आणि त्यांना साथ देण्यासाठी आपण बघितला तर करण. पहिला चेंडू आपण पाहिला, रिलीज केला ओव्हर द विकेटने, परंतु थोडस दिशेवरचं नियंत्रण नव्हतं तुषार चौधरी या गोलंदाजाचं. तुषार यांचा जर आपण परफॉर्मन्स बघितला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि नागले संघासाठी जबरदस्त आहे. एक टॉप क्वालिटी गोलंदाज आहे, परंतु मंगेश सुद्धा कमी नाहीये. फुलटॉस कन्वर्ट केलाय हो, यावेळेला मिस्टेक. इझी मध्ये मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या हातामध्ये मात्र आपण पाहिलंय झेल सोपवलाय आणि खंदा फलंदाज मंगेश बगले आपण पाहिलं. 0 या धावसंख्येवर परतताना पाहायला मिळतं आणि 0 या धावसंख्येवर पहिला धक्का गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघाला लागतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात कल्पेश. कल्पेश सापटे यांना जर आपण बघितलं रेकॉर्ड त्यांचा देखील भरपूर चांगला आहे. फर्स्ट धावा करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, लेदर क्रिकेट ज्याने भरपूर चांगलं खेळला गेलंय. चिंचोटे विभागातून खेळत असताना स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांचे सुपुत्र नुकतीच त्यांची स्पर्धा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली अशा ग्राउंडवर. तुषार विरुद्ध कल्पेश, बेस्ट वर्सेस बेस्ट. एक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, घुटना टेकचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाहीये. डॉट चेंडूने आपण पाहिलं ना तर नियंत्रण गोलंदाजाचं चांगलं आहे हे दिसून आलंय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला शतरक्षक आहे, फंबल झालेत, संधी झाल्या असती प्राप्त. तुषार तेच तर विचारात पडले, जर हातामध्ये आला असता तर कदाचित आपल्याला एक चान्स मिळाला असता. रनआउट ची एक संधी हलकीशी मात्र दिसत होते, परंतु थोडेसे मायूस झाले. तुषार चौधरी यांचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आहे. अंडंट्री पावल्याचं षटक आणि अशा मैदानामध्ये इफायती अपील केली होती, पंचांनी फटाळले, बॅटची नरेज होती. प्रमुख कारण तेच सांगितलं, अपील केल्यानंतर लगेच सांगितलं की या सिटीचा बॅट, त्यामुळे एक धाव मात्र घेण्याची संधी मिळाली. परंतु मोकळ्या मनाने फटकेबाजी असते ना, म्हणजे पॉवर हिटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती करण्याची गोलंदाजी मात्र आतापर्यंत गेली नाही. कारण की विकेट टू विकेट बघा, एक चेंडू जो थोडा खराब पडला होता ना फुलटॉस, मात्र तिथे विकेट डाऊन झाली होती. परंतु इथे छान पद्धतीने आपण पाहिलं तर गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, सटीक लाईन आणि लेंथ. ऑन साईडला यावेळेला ही तर ताकद आहे कल्पेशची, मात्र त्याच चेंडूवर आपल्या नावाचा गाजाबाजा करणारा ठोकलेला एक मोठा धमाका हा आलाय. धमाकेदार A1 क्वालिटी बिग ब्रँडेड जय हनुमान पायगाव चषकातील षटकार साधावा. थँक्यू डीजे. बघा या प्रकारे जर चेंडू मिळाला ना तर मग कल्पेश नाही सोडणार. बॉल पाहिजे, जबरदस्त. अगदी आपण बघितलं तर मग जो चेंडू नक्कीच आपण पाहू शकतो थोडासा ओला केला. नवीन पहिली ओव्हर आहे, पहिली ओव्हर आहे नवीन. 9 धावा फळकावर आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये एक विकेट देखील आलाय, परंतु एक षटकार देखील तुषारला पडलाय. आतापर्यंत आपण बघितलं ना तर गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु थोडा एक कल्पेशच्या झोन मधला हा चेंडू होता. कल्पेश साफ्टे आपण बघितला मॅग्निफिसंट प्लेयर आहेत. बघा मागच्या सीझन मध्ये पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग आपण झाली होती ना दंडोरे खास कडून, तिकडे प्रभावशाली खेळी 50 त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि
ज्यामध्ये आपण बघितलं की मग कामन संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक उचललं होतं, त्यामध्ये कल्पेशचं योगदान भरपूर मोठं होतं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला थोडीशी रिस्की धाव पूर्ण झाली आहे. बघा, ही धाव जर झाली नसते ना, तर मग करण आहेत ना, भरपूर नाराज झाले असते कल्पेश यांच्यावर. का झालं असते त्याचं कारण नक्कीच तुम्हाला देखील माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, पाहिलं देखील. परंतु हे धोकादायक पूर्ण केलेली धाव मात्र नक्कीच नाहक होती. षटक समाप्त झाले. पहिलं धावफलकावर आल्या 10, गडी बाद झाला 1. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि अगदी आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली आहे, परंतु ह्या सुरुवातीला वेग कसा दिला जातोय, तर जाऊया त्यापूर्वी आपण अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी थँक्यू डीजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. नक्कीच साईची धून मनावर नक्कीच ज्याप्रमाणे कानावर पडल्यानंतर मनावर जो नक्कीच आनंद निर्माण होतो ना, काहीतरी मनाला एक म्हणतात ना त्या जो साईचा सहवास तो नक्कीच लाभून जातो. यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर आडवी बॅट यूज केली होती तिथे. तुषार चेंडूला फील्ड करतोय कल्पेश सापटे आणि यस क्विक सिंगल, एक सिंगल. कल्पेश आणि आता करण हे दोन या टीमचे पॉवर हाऊस खेळाडू आहेत. मंगेश ज्याला आपण बघितलं तर फ्री माइंड चार्ज, लाठी चार्ज करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, मात्र त्याला जास्त काही चार्ज करता आलं नाहीये. परंतु ह्या दोन खेळाडूंमध्ये ना नेहमीच मोठी पार्टनरशिप होते. अनेक वेळा क्रिकेटच्या पटलावर त्यांनी ती पार्टनरशिप आणि आपल्या संघाला म्हणजे महत्त्वपूर्ण रन मशीन संघाच्या धावासाठी मोलाचं योगदान आणि मोठं योगदान देण्यासाठी जो रोल पूर्ण करत असताना मी अनेक वेळा पाहिलंय. लॉर फुल टॉस होता, मात्र आपण पाहू शकतो यावेळेला काय घडलंय, धोका कही पे निघाय कही पे निशाणा. आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं बघा. घाई केली अगदी आपण पाहू शकतो या क्षणाला. तर काय घडलंय, तर बेल्स डाऊन झाले होते, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की काय घडलं, की युक्ती बघा. लक्ष असायला हवं की क्रिकेटच्या पटलावर कशा प्रकारे काही घडामोडी असतात. काही वेळेला माहिती आहे का, काही खेळाडू बेल्स डाऊन झाल्यानंतर देखील स्टम्पलाच मात्र पकडतायत, परंतु यावेळेला स्टम्पला उखाडून काढणं अनिवार्य होतं आणि ते केलं आणि विकेट डाऊन केली जाते. दुसरी विकेट. करण मात्र सस्त्यामध्ये पलटतोय आणि नक्कीच दुसरा धक्का गावदेवी चिंचवड टीमला लागतोय. धन्यवाद. डीजे न्यू बॅटर इन उमेश उमेश हाडल. ओके, यंगस्टर आज जास्त प्रभावी कामगिरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत, परंतु यंगस्टर पैकी सध्या तरी एक यंगस्टर आपण बघितलं ना, तर जो करण होता त्याच्याकडे नजर होती. तो परत आला. आता उमेश. कल्पेश यांच्या सोबतीने एका खेळाडूला उभं राहावं लागेल, कारण की एखादा खेळाडू त्यांना एका बाजूने सपोर्ट करेल, तर मग फ्री माइंडने कल्पेश देखील टीमसाठी चांगले योगदान देतील. 1.2 चेंडूचा खेळ, 11 धावा फलकावर, गडी गमावले 2. मॅच क्रमांक 2 पाहतोय आपण. जय हनुमान चषक पायगाव 2025 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा मॅच. सरळ चांगला मनगटी फटका लॉंगांच्या दिशेने एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप सरळ निघून चाललाय. डाऊन दी ग्राउंड शॉट, सुंदर देखना फटका आल्या आल्या उमेशच्या बॅट मधून. शानदार धमाकेदार चौकार. जाम संभाळायचं आहे तुम्हाला, तुमचा लॅपटॉप उलट कर देतील. थँक्यू डीजे. सुंदर सुंदर अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. तितकाच सुंदर देखना फटका देखील पाहायला मिळाला. मनगटाचा वापर केला आणि डाऊन द ग्राउंड चौकार मिळवला गेला. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला सरळ रेषेमध्ये चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. गुड कम बॅक.
कारण की हा चेंडूचा टप्पा आपण बघितला ना तर थोडासा मागे ठेवला, या आधीचा थोडा पुढे होता, ओव्हर पिच होता. पुन्हा एकदा सरप्राईज डिलिव्हरी, आपण बॉयला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने नक्कीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक काय असतंय तर कमबॅक हे असतंय. बघा 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा चेंडू असेल, चौकार आला परंतु त्याच फलंदाजाला मात्र स्ट्रगल करायला लावलं आता. मात्र यावेळेला बॅटच्या रडार मध्ये चांगलं कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट टक्कर उडवलंय, सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि हा आलाय दर्जेदार स्ट्रोक षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. बघा वेळेच्या बाबतीमध्ये पंच सांगतात की 10 मिनिटं. येस डेफिनेटली झाल्यात. 2 ओव्हरसाठी टीमची टोटल 21. 21चा आकडा आपण बघितला ना तर शुभ मानला जातो. का तर कारण की गणपती बाप्पासाठी 21 मोदकांचा नैवेद्य हा नक्कीच हा शुभ मानला जातोय. परंतु आता 21 धावांचा आकडा किती शुभ असेल ते देखील पाहायला मिळेल. कल्पेश सापटे यांच्यासाठी फुल टॉस चेंडू होता परंतु मिडल ऑफ द बॅट केला होता, ताकद मात्र कमी होती. मात्र आपण बघितला तर लॉंग ऑनला झेल सुंदर कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज मात्र जो धोकादायक ठरू शकला असता या इनिंग मध्ये मात्र त्याला बाद केलं जातं आणि मोठी सफलता आपल्या खात्यामध्ये टाकली जाते गोलंदाज भूमिच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. किस्मत मौका देती है लेकिन मेहनत चौका देती है. बघा किस्मतचा साथ असायला हवा क्रिकेटच्या पटलावर. नक्कीच मेहनत करायला लागेल तुम्हाला, फक्त क्रिकेटच नाही तर उभ्या आयुष्यामध्ये मेहनतीशिवाय पर्यायच नाही आहे. परंतु तिथे देखील नशिबाची साथ महत्त्वाची असते. परंतु या इनिंगमध्ये कल्पेशला तितकी नव्हती साथ, कारण की हा फुलटॉस चेंडू होता. बघा फुलटॉस चेंडू जर आपण बघितला तर बॅटवर कन्वर्ट केला तर सरळ जाऊ शकतोय परंतु तो नाही गेला. शैलेश न्यू बॅटर इन. हो हो, यावेळेला आणखीन एक विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी भूमीच्या माध्यमातून लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि या गोलंदाजीमध्ये प्रभाव दर्शवला गेलाय भूमीत नावाचा आणि ऑन दी हॅट्रिक्स. थँक्यू डीजे. क्रिकेटच्या पटलावर बघा ना, आपण हे अनेक वेळा चित्र पाहत असतो. एखादी जर चांगला खेळाडूची विकेट मिळाली की मग विकेटची पडझड होते, हा कोलॅप्स सारखा येत असतो आणि तेच येताना पाहायला मिळालं. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट, अगदी आपण बघितलं तर चांगल्या लयमध्ये भूमीत पाहायला मिळालाय आत्ता विकेटच्या हॅट्रिक्सवर. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक्स पाहायला मिळेल का पहिल्या दिवसामध्ये या दुसऱ्या मॅचमध्ये. उलटा चेंडू आहे, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला वैभव हो, परंतु मिसफील्ड झाली आहे. बघा गोलंदाजाच्या मेहनतीवर हे पाणी फिरण्याचं काम केलं जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चेंडू सरळ बाउंड्री लाईनला ओलांडतोय आणि हा मिळतोय चौकार. थँक्यू डीजे. अगदी चौकार नशिबाचा मिळाला कारण की क्षेत्ररक्षकाची मेहरबानी होती तिथे. बघा आता काय घडलं गेलंय तर फलंदाज आधीच मात्र बॅट फिरून मोकळा झाला आणि त्यानंतर चेंडू आलाय. नक्कीच थोडंसं आपण पाहू शकतोय ना की उत्साही आहे फलंदाज प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडूचं निरीक्षण अधिक बारकाईने करायला हवं. बस टायमिंग झालाय, हवेत झेल निर्माण आणि झेल हा कलेक्ट केलाय. एक संधी झाली होती निर्माण आणि ती संधी साधतच असताना सुंदर झेल मात्र पकडला गेला क्षेत्ररक्षकांना आणि धक्का क्रमांक 5वा हा दिला जातोय गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटे पाटीलपाडा या संघाला. 25 या धावसंख्येवर 5वा धक्का आणि चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5. ओव्हरमध्ये 3
बोलते अरे कोण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत बगले येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. थाई पॅडवर चेंडू हा आदळला गेला. धाव घेण्याची मात्र नक्कीच संधी नाही आहे, परंतु एक सक्सेसफुल ओव्हर, यशस्वी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला. बघा या ओव्हरमध्ये फक्त आल्या 4 धावा आणि 3 मोठे विकेट. आणि 3 विकेट आपण बघितले तर मग आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू शकतो कल्पेशची सगळ्यात मोठी विकेट होती आणि टीमची टोटल 25. धावफलकावर आपण बघितलं तर एक गुड कमबॅक करून देणारं शेवटचं षटक धावफलकावर आहेत 25, परंतु या शेवटच्या षटकामध्ये त्यामध्ये किती प्लस होतात ते देखील पाहूया. जय हनुमान चषक पायगाव 2025 आज पाहतोय आपण व्हेरी फर्स्ट डे, पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये अगदी सुंदर असं आयोजन, दमदार नियोजन आणि छान अशी स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आयोजक करते जय हनुमान पायगाव टीम. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, संकेत मात्र आले होते, परंतु दुसऱ्या बाजूने उमेश यांचं नक्कीच त्या कॉलसाठी काहीच प्रतिक्रिया नव्हती, कारण की त्यांना जाणीव होती इथे धाव नाहीये, आपल्याला रिस्क घेऊन फायदा नाहीये. संकेत यांना देखील हात दर्शवावे लागतील. आपली कला कुंदन पाचमारे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत या संघाचे. नेहमीच या खेळाडूंना विथ द बॅट विथ द बॉल अनेक कारनामे करताना पाहिलेत क्रिकेटच्या पटलावर. गेम चेंजर प्लेयर्स आहेत, परंतु यावेळेला एक चांगल्या स्पेलची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूने गावदेवी पाटीलपाडा टीमला चांगल्या धाब्यांची. हा चेंडू पाहावा लागेल, निरीक्षण केलंय पंचांनी आणि डाऊन द लेग वळतोय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर जाताना पाहायला मिळाला. वाईट चेंडूचा इशारा मिळाला पंच वैभव धुम सरांच्या माध्यमातून. 27 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, अगदीच मान बनवला होता, परंतु एक धाव अगदी जवळून चोरली आहे. उमेश यांना स्ट्राईक मिळाली आहे. उमेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण चांगले फटके पाहिले, चौकार षटकार पाहिलाय आणि या स्लॉग ओव्हरमध्ये खास करून त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे, कारण की आपल्या संघासाठी मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण रत्नासारख्या धावा मात्र जास्त याव्या. फुलटॉस हा चेंडू पाहावा लागेल, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू उच्चापर्यंत खेळाडू पोहोचतात, चेंडूला उचलला गेलाय, फेकला गेलाय, मात्र तत्पूर्वी आपण पाहू शकतोय पंच आहेत, नो बॉलचा इशारा दिलाय. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर मग सांगितलंय पंचांनी की बाद. नक्कीच आपण बघितलं की इथे खेळाडू आउट आहे की नाही, क्रॉस झालाय की नाही, किंवा क्रीज सोडलेली आहे की नाही, सगळ्या काही गोष्टी असतील त्या आम्ही तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून इथे चेक करणार आहोत. म्हणजे तिसऱ्या अंपायरला इथे इन्व्हॉल्व केले पंचांच्या माध्यमातून. तिकडेच आउट आहे. नक्कीच आपण बघितलं फलंदाज तिथेच आउट आहे, म्हणजे इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्नच इथे होणार नाहीये. दोन 2+1 नाही ना, एक काढली. बॉल यस डेफिनेटली दोन बॉल किती दोनच ना. दोन बॉल यस डेफिनेटली 2 चेंडू नो बॉल आला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर एक गुड ऑपॉर्च्युनिटी फ्री हिट चा चेंडू आधी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर न्यू इन झाले.
फ्रीडचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे. स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला पकडलं देखील होतं. परंतु जिथे पण पाहिलं ना, की फ्रीडचा चेंडू असल्या कारणामुळे जास्त काही नुकसान होणार नाहीये. धाव मात्र 1 मिळेल. संघाची टोटल आपण पाहिली या फलकावर पूर्ण झालेली आहे. अगदी आमचे ऑफिशियल सांगतायत की 32 रन्स. चांगला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट्स पाहतोय आपण. खेळाडू आहेत हो, चांगले एफर्ट्स. अगदी लगभग बाउंड्रीच्या पलीकडे जातोय की काय, परंतु तुषार चौधरीचं ग्रेट वर्क, ग्रेट एफर्ट्स पाहायला मिळालं. चेंडूची फेकी आली आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं, पाहता पाहता धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकूण 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जरी अडवला चौकार एका बाजूने, परंतु दुसऱ्या बाजूने तो धावून पूर्ण गेला आणि या 4 धावेने संघाच्या धाव फळकामध्ये मोठी भर पडत असताना पोहोचली गेली आहे 36च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 4. बघा तुषारची मेहनत चौकार वाचवण्यासाठी जितकी होती, परंतु त्या मेहनतीवर पाणी फेडलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. 36 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. उमेश याने 8 मध्ये 18 एक चांगली इनिंग बिल्ड अप केली आपल्या संघासाठी. पुन्हा एक डाऊन साईडला खेळला गेला. अगदी काऊ कॉर्नरचे खेळाडू आहे ते पुढे आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडूची फेकी अगदी ओहो, काय घडलंय, होत्याचं नव्हतं झालं. अगदी आपण पाहू शकतो नॉन स्ट्राईकच्या दिशेने चेंडूची फेकी यायला हवी होती, परंतु चुकीच्या दिशेने आली आहे. पश्चाताप करतील नागले संघाचे खेळाडू, परंतु आपण पाहिलं की तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद विजय. बघा चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता, कारण की हा खेळाडू नक्कीच तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. चांगली इनिंग त्याने मात्र खेळले गेले. प्रकाश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. बघा जो संघ धावांसाठी स्ट्रगल करत होता ना, चांगले खेळाडू बाद झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आमच्या संघासाठी कशा धावा येतील, हा देखील आपण बघितलं तर विषय त्यांना सतावत असेल. परंतु मी तर म्हणेन की आता त्यांना असं वाटलंय, उमेशने जो खेळ केला ना आपल्या संघाला दिलासा, म्हणाला नाही की संतुष्ट दिली आहे. कारण की 39च्या दिशेने धावफलक पोहोचलाय. 7 गडी गमावलेत, परंतु 39 आम्ही फाईट करू शकतोय. आणि ती फाईट नुसती फाईट नाही तर आता मोठी फाईट करणार. शेवटचा चेंडू प्रकाश फेस करण्यासाठी जरूर आला होता, परंतु कुंदन या गोलंदाजीमध्ये चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी करू शकतोय हे डॉट चेंडूने सांगितलं. अगदी 4 षटकाचा खेळ मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाला. आणि या 4 षटकामध्ये आपण बघितलं तर 39 7 गडी गमावलेत, परंतु त्याच्यामध्ये एक अशी एकमेव पारी दिसते ना आपल्याला, उमेश अडलची 9 चेंडूमध्ये 21 आणि 31 पारी मात्र आपण पाहू शकते की मजबूत स्थितीमध्ये गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी या टीमला घेऊन गेले. बॉलिंगचा अनालिसिस पाहिला आपण, तुषार चौधरी 10 एक विकेट त्यांच्या नावावर, यज्ञेशने 11 विकेट नाही मिळाले, परंतु भूमीत त्यांनी काय गोलंदाजी आपण बघितला. अगदी 3 विकेट त्यांनी मिळवले गेले, परंतु कुंदनच्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो एक रनआउट. परंतु आपण बघितला तर गावदेवी चिंचोटी पाटील पाडा संघ ज्याने आपण पाहिला तर ज्या प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला, 40 धावांचा टार्गेट आता त्यांनी सेट केलाय. गोलंदाज देखील संतुष्ट आहेत की आम्ही थोडं जास्त देई नाही, थोडं कमही नाही, म्हणजेच आम्ही देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु हा सामना कोणता संघ जिंकेल, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये पीरबाबा पापडे संघाच्या सोबत 2 हात कडेल, हे सुद्धा देखील पाहणं अनिवार्य आहे. नक्कीच प्रत्यक्षात पाहणार आहोत आपण दुसऱ्या इनिंगला काय नक्कीच रूप मिळत आहे, कशा प्रकारे खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये, कशा प्रकारचा परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या माध्यमातून मिळत आहे, हे पाहण्यासाठी कुठे जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम जय हनुमान चषक पायगाव 2025. मी देतोय डीजेला संधी, गाणं ऐकतोय त्यानंतर पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये यांच्या माध्यमातून या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय. असा बोलत रे 20 मिनिटांनी इनिंग खपतोय.
हॅलो. हॅलो हॅलो. लय चारूर वाट बंधाव बघतय पारूर दर्याला आईलय चारूर वाट बंधाव बघतय पारूर चला मॅचला सुरुवात होतीये. वेळ असणार आहे 3 मिनिटात. 15 मिनिटामध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश सापटे एक ऑलराऊंडर खेळाडू समोर तितकेच चांगले ऑलराऊंडर खेळाडू तुषार चौधरी. पहिला चेंडू फॉर द विकेट. पहिला चेंडू अक्रॉस द बॉडी. पाहतो चेंडूला अगदी योग्य रीतीने दिशा दिले आणि पहिल्या चेंडूवर काय मोठी अफाट मोठी सुरुवात केली. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंटचं दर्शन घडवणारा दर्शनीय हा स्ट्रोक. षटकार 6 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला. मॅक्समाइज केला गेला. पूर्णपणे बॉडीला रोल केला आणि लॉंग लेगच्या दिशेने पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धमाका. हो हो, यालाच म्हणतात प्रत्युत्तरच प्रत्युत्तर. अगदी हा फुलटॉस चेंडू होता. थोडे सरप्राईज झाले तुषार. फुलटॉस आला, अर्ली आला, लवकर आला. टायमिंग मात्र करण्यामध्ये असमर्थ ठरले. मिस केलं आणि जसं म्हणतायत ना, यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट. आणि जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना कल्पेशचा तिकटवाला पलटवार झाला आणि ज्या खेळाडूने ठोकला होता षटकार त्यालाच मात्र करावा लागतंय पॅव्हिलियन बॉक्सचा मात्र. थँक्यू डीजे. पलटवार झाला. पॅव्हिलियनचा रस्ता मात्र तय करावा लागला. पलटवार कसा गेला तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय. इनसाइड आउट. चांगला फटका. हो, फ्लॅट आहे. नक्कीच आपण पाहिलं अंपायर इन्व्हॉल्व आहे तिथे, कारण की त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की चेंडू पडलाय कुठे. नक्कीच हे देखील पाहावं लागेल. बाउंड्री तर कन्फर्म आहे, परंतु धावा किती आहेत. उचली घेणारा चेंडू होता. डेफिनेटली काय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जर पाहायला मिळाली. तुषारने जरी सुरुवात केली होती, परंतु तुषार बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर आलेला वन डाऊनचा खेळाडू कुणाल आक्रमक फलंदाजी करत असताना हा चेंडू आपण बघितला. वाईडर लाईन पकडण्याचा प्रयत्न केला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली जाते. कल्पेश आता मात्र वाचण्यासाठी प्रयत्न करत होते. एक चांगले विकेट टेकर खेळाडू आहेत, परंतु त्यांना देखील मार पडला गेलाय. इनसाइड ती आउट. मनगटी फटका. खेळाडू आहेत मात्र पोहोचतील का? पोहोचण्यामध्ये असफल ठरलेत आणि चेंडू पाहता एका टप्प्याने अगदी निघून गेलेत सीमारेखा पार आणि इथे आला हा चौकार. टीमची टोटल पोहोचली गेली पहिल्या षटकामध्ये. एक धडाकेबाज सुरुवात, ताबडतोब सुरुवात तब्बल 20च्या घरामध्ये.
आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. थँक्यू डीजे. आता कुणाल दुबाडाचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी. लक्ष तुषारकडे उठतो, परंतु तुषार बाद झाल्यानंतर लक्ष वेधी कामगिरी कुणालने केली आहे. कुंदन आणि कुणाल. मंगेश वगली ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी सज्ज आहेत. ओव्हर द विकेट. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं मित्रांनो. प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. पहिला चेंडू आपण बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण बघितले ना यावेळेला कॅप्टन कोण आहे. टॉस उडवण्यासाठी जो कर्णधार आला होता तोच जोपर्यंत आमच्यापर्यंत रेफरची डिमांड करत नाही तोपर्यंत पंच देखील आणि पंचाने सांगितलंय की हो आता वाईड आहे की नाही पाहिलं जाईल. यस डेफिनेटली आपण बघितलं तर तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आणि तिसऱ्या अंपायरने सांगितले की हा चांगला चेंडू आहे. बघा गोलंदाजाने का रिव्ह्यूची डिमांड केली होती तर त्यांना विश्वास होता कदाचित चांगला चेंडू मिळेल. फटका हवेत मात्र पाहतोय फाईन लेगला खेळाडू होते त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. विकेट मिळाली इथे. अपेक्षा होती चांगल्या फटक्याची कुंदनला, परंतु तोच फटका मात्र घात करून जातोय. विकेट बहाल होतोय. दुसरा धक्का मोठा आई माऊली नागली संघाचा. थँक्यू डीजे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाडा विरुद्ध माऊली नागरे. पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकामध्ये 7 गड्याच्या मोबदल्यात मध्ये चिंचोटी पाटील पाडा संघाने 39 धावा बनवल्या. 40 धावांचं लक्ष. त्या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 20 धावसंख्येवर ज्या पहिल्याच षटकामध्ये 20 धावा आल्या अगदी आपण पाहिलं तर आई माऊली नागले संघासाठी, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव नाहीये. 1 विकेट आले. महेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. संधी घ्यायला हवी होती ते कदाचित हा क्विक थ्रो यायला हवा होता, परंतु आपण बघितलं तर 38 सर्कल मध्ये खेळाडू होते तितका मात्र आपण बघितलं तर मग आक्रमकता दिसली नाही. संधी मिळाली धाव घेण्याची. बघा येणारे 15 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लॉर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉडीचा वेध घेणारा चेंडू लेग बायचा इशारा पंच वैभव दुम सरांच्या माध्यमातून मिळतोय. टीमची टोटल मात्र लेग बायने पुढे सरकत असताना पोहोचली गेली 22च्या घरामध्ये. 14 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग जान टाकण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत असताना पाहायला मिळतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला अगदी व्यवस्थित चेंडूला बॅट मध्ये मिड ऑफ केला होता, परंतु स्पर्धक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा एफर्ट्स मात्र खराब मिळाला. त्यामुळेच हा चेंडू एका टप्प्याने सरळ निघून जातोय अगदी सहज बाउंड्री लाईनच्या पार. हा पाहायला मिळाला शानदार फाटका हनुमान पायगाव चषकातील चौकार.
थँक्यू डीजे. चौकार मिळाला. टीमची टोटल वेग पकडतोय 26. फुलटॉस पुन्हा एकदा मेजवानी स्वीकारली जाते कौगाणर क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक बाउंड्रीज पाहायला मिळतात. आक्रमण आता महेशने केलंय मैदानाच्या आतमध्ये. मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न हा त्यांचा देखील आहे की काय हे दर्शवत असताना सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार आणि टीमचं टोटल पोहोचलं गेलंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 40 धावांचा पाठलाग करत असताना फलकावर पूर्ण होत 30 धावा. अगदी आता 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. सामना आणखी सोपा केला जातोय की मग या सामन्यामध्ये पकड बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडतंय पाहूया. चला तर ऐकूया आपण डीजे ना. थँक्यू डीजे. एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कुणाल आणि महेश हे 2 खेळाडू आहेत. पार्टनरशिप चांगली झाली आहे अगदी 4थ्या विकेट साठी. आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर 9 धावा फलकावर पाहतोय आपण. 9 धाव्यांची गरज आहे. 31 धावा फलकावर आहेत. 9 धाव्यांची गरज 11 मध्ये 9. फुलटॉस पुन्हा एकदा महेश साठी. फुलटॉसला कन्वर्ट करायचं होतं अगदी कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु जितकं अपेक्षित टायमिंग होतं ना ते व्यवस्थित झालं नाहीये. मग आता एक धाव मिळाले. त्यांना माहिती आहे की आपल्या संघावरून काय होतं तर धोका तो टळला गेलाय. कारण की आपण आता 10 चेंडू आणि 8 धावा ते चेस करू शकतोय. आता त्यांना देखील जाणीव झाली. मग आता रिस्क घ्यायला तयार नाहीये. परंतु कुणाल या खेळाडूने इम्प्रेस केले. इम्प्रेस करणारा आणखीन एक फटका खेळलाय चांगला. दमदार आहे, दर्जेदार आहे आणि हा फटका कमालीचा आहे. षटकार येतोय कुणाल यांच्या बॅट मधून. आणखीन एक 2 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. थँक्यू अमेरिक कोहली. सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. इथे कमबॅक केलं अराउंड द विकेट ने मात्र गोलंदाजाने. परंतु जिथे आपण पाहिली आहे ना तर काही ना काही इथे गोलंदाजीमध्ये सुधार करावे लागतील गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा या टीमला. कारण की गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे संघाची, परंतु नक्कीच गोलंदाजी थोडासा चिंतेचा विषय बनला गेला या स्पर्धेत या टुर्नामेंट मध्ये. कारण की 40 धावा 4 ओव्हर मध्ये डेफिनेटली थोडासा संघर्षमय क्रिकेट खेळायला लावायला हवं होतं मित्र म्हणेन विरोधकांना. तर 2 धाव्यांची गरज 7 चेंडू आणि 2 धावा. कुणालने बघा षटकार खेचला परंतु स्ट्रगल करावं लागलं उर्वरित गोलंदाजी मध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर मग षटक समाप्त होत आहे या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं तर शिस्तप्रिय संघ नक्कीच आपण बघितलं त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. आणि जे स्पॉन्सर्स आपण पाहिले या ट्रॉफीचे श्रुती एंटरप्राइजेस आपण बघितलं तर श्रवण अर्थातच संजय पाटील टँगो यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी शिस्तप्रिय संघासाठी. बघा या स्पर्धेमध्ये शिस्तप्रिय संघासाठी ट्रॉफीज आपण पाहतोय जी कॅमेरामॅन आम्हाला दर्शवत आहेत विजयजी भोय यांच्या हातामध्ये. नक्कीच तो कोणता संघ असेल शिस्तप्रिय ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाव्यांची गरज. खोलमध्ये राहुल हाडन. बघा जिथे उमेश हाडनची जी फलंदाजी होती ना भरपूर चांगली होती. त्या फलंदाजीला मात्र आपण पाहिलं त्याच्या मेहनतीचं फळ म्हणजे अवॉर्ड ते मिळायला हवं होतं, परंतु गोलंदाजाने कुठेतरी पाणी फेरले त्यांच्या मेहनतीवर. 1 धाव्याची गरज सामना जिंकण्यासाठी. फिरबाव पापडी टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल तुम्ही टॉसबॉक्सच्या दिशेने या. फुलटॉस आहे. 1 धाव्याची गरज. झेल मात्र पकडायला हवा होता परंतु सुटला जातोय. कॅच सुटला, मॅच सुटला. सामना अगदी सहज जिंकला गेला. आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट्स नागले टीमने अभिनंदन असणार आहे.
आई माऊली नागली टीम सुंदर परफॉर्मन्स आपण पाहिलं बॅटिंग मध्ये जास्त असतं कारण की ज्याप्रमाणे आपण पहिला कमबॅक केलं होतं अंततः गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघाने परंतु त्यांना डॉमिनेट केलं आणि अखेर या मॅच मध्ये विजयश्री प्राप्त केला गेलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला गेलाय टॉसच्या दिशेने